गुड मॉर्निंग. कसे आहे सगळे? एक माणूस एकदा एका गावातनं जाता जाता एक हत्तीला छोट्याशा चेननी बांधलेलं बघतो, असं खुंटीला. तर त्याला आश्चर्य वाटतं, एवढा मोठा हत्ती आणि एवढ्याशा चेननी बांधून ठेवला आणि तो एका जागी उभा आहे. तो त्याच्या मालकाला विचारतो, हा काय किस्सा आहे? तर तो मालक सांगतो, हा जेव्हा बछडा होता छोटा, तेव्हा मी त्याला ह्या साखळीने बांधून ठेवलं होतं. त्याने तेव्हा खूप प्रयत्न केले ते सगळं तोडून पळण्याचे, पण त्याला काही ते शक्य झालं नाही. आणि मग तो जसं जसं मोठा होत गेला तसं तसं त्यांनी प्रयत्न करणं सोडून दिलं. आता तो एवढा मोठा झालाय की तो ते बांधलेला खांब पण उखडून पळून जाऊ शकतो, पण तो प्रयत्नच करत नाही. आपलं पण असं होतं का, आपण पण आपल्या काही स्वतःवर बेड्या किंवा अशा जुन्या कुठल्या कुठल्या ज्या गोष्टी आधी आपल्याला जमल्या नाहीत त्या आताही जमणार नाहीत म्हणून करूनच बघत नाही, असं होतं का? कारण खूपदा ना आपण लहानपणी किंवा तरुणपणी काही काही गोष्टींना अटेम्प्ट करतो, मग त्या जमल्या नाही म्हणून सोडून देतो. पण आता जग इतकं बदललंय, आता सुविधा इतक्या आहे की आता काही गोष्टी शक्य होऊ शकतात. तेव्हा आपल्याकडे गाड्या नव्हत्या कुठे जायला, कुठे क्लास करायचा तर आपल्याकडे पैसे नसायचे. खूप गोष्टी तेव्हा शिकायच्या असायच्या, पण काहीतरी मुला लहान किंवा घरची परिस्थिती नाही म्हणून खूपदा असं काहीतरी वेळ नाही किंवा वेळ काढू शकायचो नाही. म्हणून ज्या गोष्टी आपल्याला जमल्या नसतील त्या आता जमू शकतात. मध्ये एक आर्टिकल वाचण्यात आलं होतं, तुम्ही सगळ्यांना मी शेअर पण केलं होतं. तो मेनोपॉजचा एक पॉडकास्ट आहे, की प्रत्येकाने आपल्या मेंदूला गुंतवून ठेवणं आवश्यक आहे. कारण इथून पुढे डिमेन्शिया, अल्झायमर ह्या सगळ्या गोष्टी इतक्या वाढू शकतात, की आपण जर का आपली स्वतःची काळजी घेतली नाही, तर ह्याच्यावर औषधोपचार नाही आहे. छान पॉझिटिव्ह लोकांचा ग्रुप बनवायचा, छान. आणि हे आता शक्य आहे, आधी शक्य नव्हतं. आता आपली मुलं मोठी झाली आहेत, थोड्या जबाबदाऱ्या कमी झाल्या आहेत. अजून एक गोष्ट, मी हे जे व्हिडिओ बनवते हे माझ्या मैत्रिणींना माझ्या गोष्टी तेव्हा ऐकायला आवडायच्या म्हणून बनवायला सुरुवात केली होती. मग काही लोकांचं म्हणणं होतं की तू हे यूट्यूबवर टाक, पण मी स्वतः पर्सनली संदीपचं पॉलिटिकल बॅकग्राऊंड असल्यामुळे ट्रोलिंग किंवा ह्या सगळ्याला आपण स्वतः का मुद्दाम स्कोप द्या म्हणून ह्या स्वतःहून कधी केल्या नाही. पण खूप जण माझ्यावर प्रेमापोटी म्हणा किंवा गोष्टी आवडत असतील म्हणा किंवा मॉरल आवडत असेल म्हणा, त्या गोष्टी इकडे तिकडे स्प्रेड करतात, फॉरवर्ड करतात. त्यांनी फॉरवर्ड करण्याला माझा काही विरोध नाही. फक्त मला स्वतःला कोणी उगाचच, मी काही मोठी नाही आहे. मला फक्त असं वाटतं की चला एकत्र सगळे आपण शिकूया. आतापर्यंत जे काही शिकलो असू, जे काही चांगलं ऐकलं असू, ते शेअर आपण तसंही करतोच. या माध्यमातून सगळ्यांपर्यंत पोहोचून आणि त्या गोष्टी पुन्हा पुन्हा रिवाईज केल्या की लक्षात राहतात. आधीच्या मी गोष्टी सांगितल्या त्यांना 4 वर्ष झाले. 2020मध्ये मी एक प्रोजेक्ट केलं होतं 200 गोष्टींचं. आता पुन्हा त्यातल्या काही गोष्टी मी पुन्हा पुन्हा सांगते विथ मॉरल्स. त्याचा हेतू मी नाव किंवा मी प्रसिद्धी मिळवणे हा नसून फक्त चांगले विचार, पॉझिटिव्ह विचार. सतत सतत आपण बोललो, चर्चा केली तरच टिकून राहू शकतात. कारण खूप निगेटिव्हिटी आणि डिप्रेशन सध्या आपल्याला सोसायटीत आढळतं. तर तुम्ही ते फॉरवर्ड करू शकता. ज्यांना कोणाला आवडतात ते बघा. जबरदस्ती नाही, एकेकाला पर्सनली पाठवू शकत नाही म्हणून मी ग्रुपमध्ये पाठवते. मी प्रसिद्धी मिळवण्यासाठी हे बनवत नाही. त्याच्यामुळे ज्याला कोणाला वाटत असेल आपल्या फ्रेंड्सलाही हे ऐकवावं, आपल्या नातेवाईकांनाही हे ऐकवावं, ते विथ ड्यू रिस्पेक्ट फॉरवर्ड करू शकतात. मी स्वतः ट्रोलिंग आवडत नाही, कारण आपण काही कोणी मोठे नाही की आपण कोणाला ज्ञान वाटू. पण आता आपल्याला हा जो मनुष्यजन्म मिळालाय, ह्याला जे आपल्याला आधीच्या पुण्याईचं सगळं जे आपण म्हणतो, तर आता जर का काही चांगले कामं केले तर पुढच्या जन्मी आपल्याला आपल्या सोलला एक तयार काहीतरी हे मिळेल, हा उद्देश आहे. आपल्या सोलवर चांगले संस्कार करायचे हे आता आपल्या हातात आहे. म्हणून मी ह्या गोष्टी पुन्हा सांगायला सुरुवात केली आहे. थँक्यू सो मच. आय लव्ह यू ऑल.